100 कडे वळूया। महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला असा संतप्त सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। तर ईएसआयने कबरीचं संरक्षण करायला सांगणं हे दुर्दैव आहे अशी खंतही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली। मात्र कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, जर कोणी उदात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू असा इशारा दिलेला आहे। औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझीही भावना आहे अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली। त्यामुळे क्रूर कर्म औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला। महाराष्ट्रात औरंग्याची कबर आम्हाला नको अशी सगळ्याच हिंदू समाजाची भावना आहे। ज्या औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून संपवलं त्याची कबर हवीच कशाला। मात्र ज्यांना ती आठवण वाटते त्यांनी कबर पाकिस्तानला घेऊन जावी असा हल्लाबोलही नितेश राणेंनी केला। औरंग्याची थडगी महाराष्ट्रात नकोच अशी भूमिका नरेश म्हस्के यांनी घेतली आहे। ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं, देशावर अत्याचार केले, अशा औरंग्याची कबर उखडून टाक। औरंग्या काही मुस्लिमांचं दैवत नाहीये, त्यामुळे मुस्लिम समाजही विरोध करत नाही असं वक्तव्य नरेश म्हस्केंनी केलं। आमदार टी राजा यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सरकारवर निशाणा साधलाय। राज्यातील मावळे आता ऐकणार नाहीत, त्यामुळे औरंग्याच्या कबरीवर बुलडोझर कधी चालणार आणि औरंग्याची कबर कधी तुटणार असा संतप्त सवाल त्यांनी विचारला। खुलताबादमध्ये पुरेपूर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे। जवळपास 600 पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। औरंगजेबी कबर हटवण्यात यावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला। औरंगजेबाची कबर तातडीनं हटवण्यात यावी या मागणीकरता नांदेडमध्ये बजरंग दलाकडून निदर्शनं करण्यात आली। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली। पुण्यातही बजरंग दल आणि विहिपनं औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी आंदोलन केलं। औरंग्याची कबर हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। औरंग्याची कबर उद्ध्वस्त करा, अन्यथा बाबरी मस्जिद प्रमाणे ही कबरही उद्ध्वस्त करू असा थेट इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं देण्यात आला। यावेळी जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी याकरता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। औरंग्याची कबर हटवण्यात यावी या मागणीकरता जळगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं करण्यात आली। कबर नष्ट न केल्यास हिंदू संघटना कारसेवा करून कबर नष्ट करेल असा इशाराही त्यांनी दिला। नागपूरच्या महाल परिसरामध्ये बजरंग दलानं आंदोलन केलं। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगर इथे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। औरंगजेबाची कबर काढण्यात यावी, अन्यथा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद त्या ठिकाणी कूच करून कबर काढेल असा थेट इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला। यावेळी अंबरनाथच्या तहसील कार्यालयावर विहिप आणि बजरंग दलानं मोर्चा काढला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। विरोधकांनी केलेल्या कौतुकामुळे मी भारावून गेलो आहे, मात्र या कौतुकामागे काही वेगळं कारण होतं का माहीत नाही असा खरपूस टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला। खासदार सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली। बरंच झालं पक्ष फुटला, जो आपली बायको आणि मुलीच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्यच नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला।
सुप्रिया सुळेंनी मोठा गप्पस्फोट केलाय. 100 दिवसात 1 विकेट गेली आहे. 6 महिने थांबा, आणखी 1 विकेट जाणार असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय. तसंच आत्ताच नाव जाहीर करणं योग्य नाही, थोडे दिवस थांबा, सगळं कळेल, अशा त्यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे. मित्रपक्षातील मंत्र्यांच्या खात्याचा निधी लाडक्या बहिणीकरता वळवण्यात आल्यानं संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांसमोर चर्चा होणार आहे. निधी मिळाला नसल्यानं शिवसेनेचे काही मंत्री नाराज आहेत. खात्याचा निधी वळवताना मंत्र्यांना विचारलं देखील नाही, अशी खंत मंत्र्यांनी व्यक्त केली. संजय शिरसाटांसह काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. खात्याला निधी मिळाला नाही म्हणून सेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपण संसदेत मुद्दा मांडलाय. मात्र धनगर समाजाला एमटी आरक्षण मिळण्याबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडून देण्यात आलेला नाही, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत. संजय खोडके हे सुलभा खोडके यांचे पती आहेत. विधान परिषद निवडणुकीकरता शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता. मालेगावच्या श्रीरामनगर भागात असलेल्या स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीनं अघोरी कृत्य केले. चितेवर फळ आणि खिळं लावलेले लिंबू ठेवल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेकडून फर्निचर आणि फायलिंगना वाळवी लागल्याचं समोर आलं. अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यातच आलेली नाही, त्यामुळे वाळवी लागल्याचा दावा पालिकेनं केलाय. वाळवी साफ करण्याकरता 18,93,000 रुपयांचा कंत्राट पालिकेकडून देण्यात आलाय. राहुरी तालुक्यातील अरडगाव इथं सौर कृषी वाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही कार्यान्वित केला नसल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. बीडच्या माजलगावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हेडलाईट बंद पडल्यानं एसटी बस चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात चालवण्याची वेळ चालकावर आलेली आहे. प्रवाशांचा जीव त्यामुळे धोक्यात घालत बस रवाना करण्यात आली. या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वाशिमच्या लाखाळा भागात एक काळ्या रंगाची कार संशयास्पदरित्या फिरताना आढळली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. राहुरीच्या अरडगावमध्ये शेतकरी आक्रमक झालेत. राहुरी नेवासा रस्ता अडवत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. अरडगाव इथल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांनी लिंबू सरबत, उसाचा रस यासारख्या शीतपेयांना प्राधान्य दिलं. त्यामुळे लिंबाच्या दरातही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमत 8 ते 10 रुपये असल्यानं सामान्यांच्या खिशाला झळा बसल्या. तापमानाचा पारा वाढल्यानं साई भक्ताचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी साईबाबा संस्थांकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. साई मंदिर आणि परिसरात मंडप उभारण्यात आलेले आहेत. दौंड शुगर साखर कारखान्यातील मळी आणि रसायन मिश्रित पाणी प्रक्रिया न करता भीमा नदीत पात्रात सोडण्यात येत आहे. हेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यानं पिकांची नासाडी झाली असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानं ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मधमाशांना डिवचणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. किल्ले शिवनेरीवर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला. वनविभागानं गडावर येणाऱ्या शिवभक्तांना सतर्क राहा अशा सूचना दिल्या आहेत. दाणेवडीत मृत माऊली गव्हाणे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले. गव्हाणेंचा मृतदेह आरोपीच्या घरासमोरच जाळणार अशी भूमिका कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घेतली आहे. त्यामुळे गावात तणाव आहे. सूर्या नदीपात्रातून पालघर जिल्ह्यासह वसई, विरार आणि मीरा भाईंदरला पाणीपुरवठा केला जातो. मात्र मद्यपींनी नदीपात्रात कोंबडीचे अवशेष टाकल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांच्या आरोग्याला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मद्यपींवर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे 3-13 वाजलेत. एका तालुक्यातील 85 पैकी 80 योजनांची कामं अपूर्णच आहेत. त्यामुळे महिलांना भर उन्हात 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते. वाशिम जिल्ह्यातील बाबुळगाव इथल्या 14 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाला 5 दिवस उलटून गेलेत, पण अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या शोधात आहेत.
पण नागरिकांनी शोधकार्यात सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. पाटबंधारे विभागात काम न करताच बिलं काढली जात आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीकरता बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. हतनूर वाघूर धरणाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करून कार्यकारी अभियंत्याला निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली. धाराशिवमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणानं आत्महत्या केलेली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यानं व्यथित होऊन तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. कळवा, मुंब्रा आणि दिव्यात पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे ठाणे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले. मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 24 तासांचा शटडाऊन आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी विक्री न करता कापूस घरात साठवून ठेवला. मात्र CCIनं 15 मार्चला कापूस विक्री नोंदणी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. नागपुरातील शेतकऱ्यांकडे जवळपास 18% कापूस अद्यापही शिल्लक असताना CCI केंद्रानं कापूस खरेदी बंद केली. त्यामुळे खासगी बाजारातही दर कोसळण्याची शक्यता आहे. CCI केंद्रावर 15 मार्चपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात अद्यापही 20 ते 25% कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे. होळी आणि धुळवड निमित्त 4 दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत आजपासून लिलाव सुरू झालाय. लाल कांद्याला प्रति क्विंटल 1470 रुपयांचा दर मिळतो. मावेजा प्रकरणी अवमान याचिका दाखल झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मावेजा रक्कम 5 महिन्यामध्ये देऊ असं शपथपत्र दाखल केलं होतं. मात्र अद्यापही मावेजा न मिळाल्यानं अवमान याचिका दाखल करून बीडच्या अतिरिक्त सचिवासह जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस बजावण्यात आली. गोंदियाच्या सालेकसामध्ये सर्पदंशानं 10 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. घराशेजारी असलेल्या शेतात ही घटना घडली. शिर्डीच्या विमानतळावर मादी बिबट्या आपल्या पिलासह वास्तव्य करत असल्याचं समोर आलंय. रनवेच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या राहत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. विमानतळाच्या संरक्षक भिंतीची उंची कमी असल्यानं बिबटे सहज उडी मारून आत प्रवेश करू शकतात. वर्ध्यात जिल्हागाव कामगार पोलीस पाटील संघाचं अधिवेशन संपन्न झालं. या मेळाव्यात पोलीस पाटील मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. मेळाव्यात पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. रायगडमध्ये तापमान 40 अंशांवर गेले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले. दरम्यान उष्णता वाढल्यानं कलिंगड आणि अन्य थंड पदार्थांची मागणी वाढलेली आहे. बीडच्या श्री क्षेत्र पावनधाम इथं संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये सहभाग घेतला. मणिपूर इथं झालेल्या अपघातात कोल्हापूरच्या सुनील गुजर या जवानाला वीरमरण आलं. दरम्यान गुजर यांचं पार्थिव त्यांच्या मलकापूर या मूळ गावी आणण्यात आलं. शोकाकुल वातावरणात गुजर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांच्या आत्मदर्शनाकरता मोठी गर्दी झाली होती. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.